शेतकरी मित्रांनो, पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार. PM किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, PM किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याच्या संदर्भातली ही एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील महिन्यात या PM किसानचे 2000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर मित्रांनो, खरोखरच या PM किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील महिन्यात जमा होतील का, किंवा होत असतील तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो बघा, PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानचा हप्ता जमा होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, देशातील कोट्यावधी शेतकरी PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत. PM किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 22 हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर आता 23वा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा केले जाणार आहेत. मित्रांनो, PM किसान योजनेअंतर्गत वर्षभरात 6000 रुपये दिले जातात. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये जमा केले जातात. दरम्यान आता मागचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी जमा करण्यात आला होता. आसाममधील गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात हा हप्ता देण्यात आला. त्यानंतर आता पुढचा 23वा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. मित्रांनो, PM किसान योजनेचा 22वा हप्ता जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात येण्याची अपेक्षा होती, मात्र हा हप्ता पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर आता हा हप्ता देखील पुढे जाण्याची शक्यता आहे. जून किंवा जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पुढच्या महिन्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्रांनो, PM किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना eKYC करणे अनिवार्य आहे. याचसोबत आधार लिंक करणे गरजेचे आहे. जर तुम्ही eKYC केले नाही तर तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकत नाही. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने KYC करायचे आहे. याचसोबत तुम्ही जवळच्या CSC केंद्रात जाऊनही देखील KYC करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे या PM किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याच्या संदर्भातली ही एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली होती. अखेर शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झाला होता की आता या PM किसानच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार, तर मित्रांनो, अंदाजानुसार आता हे PM किसानचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पुढच्या म्हणजेच जून किंवा जुलै महिन्यात जमा केले जाऊ शकतात. अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल आणि तुमच्या डोक्यातील प्रश्न सुटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांना नक्कीच शेअर करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज पाहायला मिळणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये की अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. धन्यवाद.